स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या YouTube चॅनलवरती। पहिला प्रश्न पहा, गांधी इर्विन करार हा कधी झाला? गांधी इर्विन करार हा महात्मा गांधी आणि लंडन मधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी 5 मार्च 1931 रोजी कधी झाला? 5 मार्च 1931 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता। भारताचे महान्यायवादी कोण आहेत? व्यंकटरमणी हे भारताचे विद्यमान महान्यायवादी आहेत। 1 ऑक्टोबर 2022 रोजी ते 16वे महान्यायवादी म्हणून पदावर आले। पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 28 जानेवारी 1950 कलम 124 नुसार। प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती। भाषणात कधी केली होती याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। आणि दुसरा मुद्दा समजून घ्या, 28 ऑगस्ट 2014 रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ केला। म्हणजे याची सुरुवात कधी झाली? 28 ऑगस्ट 2014। हे महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा। या प्रसंगाचे वर्णन गरिबांच्या मुक्तीचा उत्सव म्हणून केले होते। कधी झाली मग? 28 ऑगस्ट 2014। याची काय आर्थिक सुविधा पुरवते? पुढचा प्रश्न, सिबिल स्कोर किती आहे? म्हणजे किती ते किती स्कोर असतो याची रेंज सांगायची होती त्यांना, ती होती 300 ते 900। पुढचा प्रश्न, 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पागारिया हे आहेत। 97वे साहित्य संमेलन नुकतेच कुठे पार पडले? असा प्रश्न आला होता। अमळनेर येथे पार पडले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश। स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले पूर्णवेळ मुख्य न्यायाधीश कोण? पूर्णवेळ मुख्य न्यायाधीश विचारलं तर ते आहेत MC छगला। केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे मुख्यालय नागपूर महाराष्ट्रात आहे। एप्रिल 1976 मध्ये त्याची स्थापना झाली। रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? ही केली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? UPS मदान। याचा फुल फॉर्म पण समजून घ्या। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंद्र पाल सिंग मदान। याचा शॉर्ट फॉर्म मध्ये विचारलं होतं तर भरपूर जण कन्फ्यूज झाले होते परीक्षेला। पुढचा प्रश्न, PM विश्वकर्मा योजना कशाशी संबंधित आहे? कामगारांना आर्थिक सहाय्य। 17 सप्टेंबर 2023 या योजनेअंतर्गत 18 पारंपरिक व्यवसाय जोडले गेले आणि त्याच्याशी संबंधित लोकांना लाभ दिला जात आहे। व्हॉइस ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र कोणाचे आहे? हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी। वृत्तपत्राचे प्रकाशन हे मुंबईत सुरू झाले। कुठं सुरू झाले होते? मुंबई येथे। असहकार चळवळ कधी सुरू झाली? असहकार चळवळ ही 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू झाली। कोणाच्या नेतृत्वाखाली? गांधीजींच्या नेतृत्वाखाली। पेशींचा शोध कोणी लावला? पेशींचा शोध हा रॉबर्ट हुकने लावला। 1665 मध्ये पेशीचा शोध लावला गेला होता। INS इंफाल कधी लॉन्च करण्यात आले? हे लॉन्च करण्यात आले होते 2019। मिझोरमची राजधानी कोणती? मिझोरमची एकदम बेसिक प्रश्न होता। याची राजधानी आहे आयझॉल। एक जिल्हा एक उत्पादन योजना कशाशी संबंधित आहे? देशातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्यांचा प्रचार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे। सुरुवात कधी झाली? 2023 ला ही सुरू झाली होती। ऊर्जेचे एकक कोणते? एकदम बेसिक, जूल। राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? हा मिळाला होता चंदीगड रहिवासी रोहित कुमार यांना।
राष्ट्रीय युवा दिन 2024 रोजी राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द, प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द अधोगती. खेलो इंडिया 2024 मध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्यात मिळाली? हे सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती झाले होते. याला मी 10 वेळेस सांगितलं होतं करंटमध्ये हा प्रश्न विचारू शकता. जलसंपदा परीक्षा डिसेंबरपासून मी सांगत आलो हा विचारू शकता, तेव्हापासून हे विचारतच गेलेले आतापर्यंत आणि विचारत पण आहे. खेलो इंडियावरती प्रश्न तर महत्त्वाचं आहे, खेलो इंडियावरती प्रश्न येतोय. आता पण सांगतो मी तुम्हाला, जर तुमची येणारी परीक्षा असन, परीक्षा बाकी असन, पेपर बाकी असन, त्यांच्यासाठी खेलो इंडियाचा व्यवस्थित अभ्यास करायचा. याचं उत्तर राहणार महाराष्ट्रात. किती? 158 पदक मिळाली. असहकार आंदोलनाचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मांडला गेला? हा मांडला गेला 1920च्या नागपूर अधिवेशनात. काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याच्या ठरावाला मान्यता दिली. सहाय्यक युती धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात अंमलात आले? लॉर्ड वेल्सली, मॉन्टेग्यू, जेम्स फॉर्ड. कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1919. चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्थिर. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2014 मध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले होते. श्रावणबाळ योजनेची रक्कम किती आहे? दरमहा 1500 रुपये राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी. या ठिकाणी महत्वाचं दरमहा हा शब्द म्हणजे दरमहा किती? 1500 रुपये. नागरिकत्व कोणत्या भागामध्ये आहे? भारतीय संविधानातील भाग 2 मधील अनुच्छेद 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. 2024 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले? याच्यामध्ये भरपूर जण कन्फ्यूज होत आहे. आता पण होत आहे, परीक्षा झाल्यानंतर पण होत आहे, घरी आल्यानंतर पण होत आहे. याचं लक्षात राहू दे. 132, 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. पुढचा प्रश्न, मनी भवन गांधी संग्रहालय कुठे आहे? मनी भवन ही मुंबईचे लॅबर्नम रोडवरील एक साधी जुनी शैलीची दुमजली इमारत आहे. 1917 ते 1934 या काळात गांधीजी मुंबईत असताना ते इथेच राहिले. आता त्याचे संग्रहालय आणि संशोधन केंद्रात रूपांतर झाले. भारताच्या अनोख्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबई आणि तिथल्या रहिवाशांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? हे आहे मुंबई येथे. आणि कधी? 1975. वर्ष लक्षात राहू द्या. धोमधरण कोणत्या जिल्ह्यात आहे? धोमधरण हे सातारा जिल्ह्यात आहे. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? हा मिळाला होता अशोक सराफ यांना. भारतामध्ये पहिल्यांदा कागद विरहित बजेट कधी मांडले? 2021 ते 22 डिजिटल बजेट असंही त्याला म्हणतात. 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. पण हा का केला होता? भारतात सुरू असलेला कोविड-19 महामारीमुळे. विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? हे पार पडले होते मुंबई येथे. मनुष्य ध्वनीची निर्मिती कशामुळे होते? आता मनुष्याची ध्वनीची निर्मिती एकदम बेसिक चिल्लर प्रश्न आला होता, शाळेपासून चालू आहे आपला. कंपनामुळे. 2023 मध्ये स्मार्ट सिटी कोणत्या शहराला घोषित केले? 2023चं चाललं तर ते केले होते इंदोर या शहराला. चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? सुरेश सेन यांनी केले. 2024 मध्ये किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले? हा प्रश्न रिपीट झाला. हा दुसऱ्या दिवशी रिपीट झालेला प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला परत डोक्यामध्ये सांगण्यासाठी परत घेतला. फक्त याचं उत्तर सांगतो. 132. पुढचा प्रश्न, श्री योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय किती? किमान विचारलं तर त्याचं किमान वय आहे 65 वर्ष.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं ते आहेत UPS मदान. मी काय सांगितलं याचे मागच याच व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला मी याचं स्पष्टीकरण दिलं. परत प्रश्न घ्यायचं कारण असं आहे की मास्तर हा प्रश्न आलता, हा दुसऱ्या दिवशी विचारलेला प्रश्न आहे. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम आहे? मी काय सांगतोय, पाठीमागचे जेवढे व्हिडिओ पाहायचे असेल तर पाहून घ्या आणि आता पण पुढं भविष्यामध्ये पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी सगळं इम्पॉर्टंट सांगतो, कोणता प्रश्न विचारू शकतो कोणता नाही. याचा हा प्रश्न मी 10 वेळेस सांगतो, विचारू शकता. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती पद्धत आहे, कोणती कलम आहे, याचे प्रश्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो देखील विचारला गेला. आणि तो कधी किती कलम आहे मग ती कलम आहे 61वी. आणि कोणत्या पदावरून दूर करू शकतो? महाभियोग या पद्धतीनं. आणि ही कोणत्या देशाकडून घेतली ती कमेंट्स करा. ज्यांना येत असेल कमेंट्स करा, तुमचं नॉलेज वाढेल. आणि ज्यांना येत नसेल तुमची कमेंट पाहून शिकून घेतील. कोणत्या देशाकडून घेतली महाभियोग पद्धत? पुढचा प्रश्न, राज्यपाल यांचे निवासस्थान कुठे आहे? मुंबई येथे. आता सध्याचे कोणी राज्यपाल आहे? रमेश बेस हे सध्याचे राज्यपाल आहेत.